दिवस पिण्याच्या पाण्याची सुव्यवस्था न्यू सरकार मोबाईल यांकडून सौजन्य केलेले आहे, मनापासून आभार. मैदान दुरुस्तीसाठी ट्रॅक्टरची व्यवस्था डीजे नागो यांनी उपलब्ध करून दिली, त्यांचे देखील मनापासून आभार. या स्पर्धेकरिता प्रथमोपचार पेटी फर्स्ट एड किट अर्थातच माऊली मेडिकल आदरणीय तुषार धानमेहर यांनी सौजन्य केलेले आहे, खूप खूप धन्यवाद. स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू आदरणीय मानस धर्ममेहर आणि निशाद धर्ममेहर यांनी सौजन्य केलेले आहेत, मनापासून आभार. या स्पर्धेकरिता लागणारी खेळ सामग्री आदरणीय आकाश शेळके यांनी सौजन्य केलेले आहे, मनापासून आभार. तसेच जनरेटरची व्यवस्था आदरणीय चिरागजी धर्ममेहर यांनी उपलब्ध करून दिली. सर्व दात्यांचे मनस्वी आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून या 4 दिवस स्पर्धेला सुयशस्वी स्वरूप प्रदान करण्याकरिता लाभलेल्या सर्व दातृत्वशील व्यक्तिमत्वांचे शब्दफुलांनी मनस्वी आभार. आमच्या साथीने विनोदजी धर्ममेहर आणि हिमांशू मेहर या स्पर्धेकरिता मॅन्युअल आणि डिजिटल स्कोररची भूमिका अदा करतात, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. 2 पंचांची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलेले आहे. एका बाजूने झाकीर खान, दुसऱ्या बाजूने अथर्व पाटील, दोन्ही पंच पालघरवरून बिलॉंग करतात. नाणेफेकीची प्रक्रिया जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेल्या ग्रँड फिनालेचा थरार सुरू होतोय. अथर्व फायटर्स निलेश शिंगाडे प्रेझेंट हा संघ आहे, क्षेत्ररक्षणासाठी दाखल झाला आहे. विपक्षामध्ये जय ठाकर. काय रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी आहे, तब्बल 6 वेळा ग्रँड फिनालेमध्ये धडकणारा संघ आहे जय ठाकर. विशेष सहकार्य संपूर्ण चारोटी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचे मनस्वी आभार. साई कृपा जनरल स्टोअर यांचं विशेष सहकार्य लाभलं, त्यांचे देखील आभार. आणि महालक्ष्मी रेस्टॉरंट आपले देखील शब्दफुलांनी आभार व्यक्त करीत आहोत. आघाडीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. एका बाजूने आपण कुणालला पाहतो, या आधीच्या सामन्यामध्ये भन्नाट फलंदाजी केली होती, अतिशय नेत्रलोचक फटक्यांची आतषबाजी ज्याच्या बॅटमधून बघायला मिळाली तो कुणाल आणि त्याच्या साथीने मिस्टर विशाल हिवाडे. पंच काय सांगतात, बाईक जाऊ द्यायची नाहीये का मैदानामध्ये? कोणत्याही प्रेक्षक राजे तसंच आयोजक आपण बाईक घेऊन जाऊ नका, हे विनंती आहे. ग्रँड फिनालेला होते सुरुवात, काउंट डाऊन झालंय स्टार्ट. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एकदा जोरदार टाइमचा गजर होत्या. ग्रँड फिनालेला होते सुरुवात. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज आहेत, गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत. स्कोर ऑफ द विकेट. पहिल्या चेंडूवर विशाल हिवाडे यांच्या बॅटमधून बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये निघून गेलाय आणि या 2 धावांचा इशारा पंच झाकीर खान यांनी दर्शवलेला आहे. दुहेरीच्या सहाय्याने धावसंख्येचा श्री गणेश झालाय. अंतिम सामना सुरू आहे. तब्बल 30,000 रुपये प्रथम पारितोषिक. चमचमणाऱ्या करंडकाचा हकदार कोण ठरणार, अथर्व फायटर की मग जय ठाकर? ऑन साइडला स्मॅश केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. विशाल हिवाडेच्या बॅट मधून चेंडू सीमापार, चौकार. 4 धावा. आक्रमक पवित्रा धारण करत असताना विशाल हिवाडे हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा फलकावर कंप्लीट. बॅटच्या अगदी बॉटम वरती चेंडू ब्रश झाला होता. डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी सेंटरला येऊन विसावतोय. क्षेत्ररक्षक सुंदर पद्धतीने सँडी चेंडूला आपल्या उंजळीमध्ये विसावून घेत आहेत. तत्पूर्वी धावांचा ग्राफ्ट वृद्धिंगत होतोय आणि जाऊन पोहोचतोय फलकावर. 7 या अंकावर. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 हा रणसंग्राम रणधुमाळी क्रिकेटची धुमश्चक्री आपण अनुभवतोय. आदरणीय सुनीलजी भरवाड यांच्याकडून प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जय ठाकर या टीम करिता आणखीन एक दर्जेदार फटका सजवला गेलाय. प्रत्येक चौकारासाठी 200 आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आदरणीय सुनील भरवाड यांच्या माध्यमातून जय ठाकर या संघाकरिता 11 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत.
पहिल्या षटकामध्ये अनिकेत थोडेसे महागडे ठरतात. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज कुणाल यांचा, थोडेसे अपयशी ठरले. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. पहिल्या षटकातील अधिकृत असे 5 चेंडू परिपूर्ण होत आहेत आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेर 11 धावा आहेत जय ठाकर या संघाच्या प्रोग्रेस कार्डवर. स्मॅश केलेला आहे ऑफ साइडला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याला हुलकावणी देऊन लपंड डाव खेळून चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. पहिल्या षटकाच्या समारोपानंतर जय ठाकर संघ तब्बल जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. झकास झोकात आणि जोमात सुरुवात झाली, फ्लाइंग स्टार्ट आहे. घेऊयात एक छोटासा डीजे वाला ब्रेक. प्रेक्षकांना विनंती आहे, आपण बाईक घेऊन येऊ नका. सध्या ग्रँड फिनाले सुरू आहे मैदानामधून. खास करून जे संयोजन समिती आहे प्रत्येक आपल्या सर्व कंपनीला अगदी बाउंड्री लाईन टच ठेवा, जेणेकरून ह्या गोष्टी घडणार नाही. एका सन्मानाच्या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय, थोडासा मान ठेवा. सामना सुरू असताना गाड्या घेऊन येऊ नका. खास करून खेळाडूच हे करतात, आपण थोडासा नियमांशी कटिबद्ध राहण्याचा प्रयत्न करावा. 15 धावा फलकावरती आहेत. आता आकाश सुतार आलेले आहेत गोलंदाजीसाठी अथर्व फायटर संघाकडून. पुलचा फटका आहे ऑन साइडला विशाल हिवाडेच्या बॅट मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. धन्यवाद. या षटकाराकरिता आदरणीय सुनील बरवाड यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. जर 3 चेंडू 3 षटकार आले तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. जर तिसरा आला तर सुनील भरवाड यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विशाल हिवाडेकडे ती क्षमता, संघातील महत्वपूर्ण खेळाडू, सुपरस्टार आयकॉन म्हणून त्याची निवड करण्यात आली. 2 चेंडूंमध्ये 2 षटकार त्याने खेचलेले आहेत. तिसरा जर आला तर आदरणीय सुनील भरवाड यांच्याकडून 1500 रुपयांचा पारितोषिक आहे. ओ हो हो, यावेळेस मात्र क्लीन बोल्ट, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड, यष्टा उद्ध्वस्त. विशाल हिवाडेच्या खेळीस पूर्णविराम. गॉन. जमलेल्या आमच्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. आझाद मैदान चारोटीच्या या क्रीडांगणामध्ये, स्मरांगणामध्ये, प्रांगणामध्ये ग्रामपंचायत चारोटी प्रीमियर लीग 2026च्या अंतिम सामन्यामध्ये अगदी खचाखच प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमच्या मुख्य व्यासपीठावर स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी, विश्वास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर विश्वास वळवी साहेब, त्यांच्या साथीने आदरणीय हेमंत गजानन धर्ममेहर यांना आपण पाहतोय. ऑन साइडला फटका सजवला गेलाय. आयाराम गयारामचं दृश्य आहे. एका मागोमाग एक विकेटची पडझड, 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. गॉन. या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार आले, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स देखील आलेल्या आहेत. आता हॅट्रिक वरती आहे आकाश सुतार.
T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधील पहिली हॅट्रिक आपण पाहिली होती 16 सप्टेंबर 2007 मध्ये ब्रेट ली या गोलंदाजाने तो सुवर्ण यज्ञ रचला होता. वन डे फॉर्मॅटमध्ये भारतासाठी पहिली हॅट्रिक 31 ऑक्टोबर 1987 मध्ये नियास क्रिकेट स्टेडियम हैदराबादच्या मैदानामध्ये चेतन शर्मा याने परिपूर्ण केली होती. IPL मधील पहिली हॅट्रिक 10 मे 2008 मध्ये लक्ष्मीपती बालाजी याने घेतले होते आणि येथे आकाश सुतार करिता ती संध्या सन्मान दिलाय. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते हे विपुलला ठाऊक आहे. त्याने सन्मान दिलेला आहे गोलंदाजाला. हॅट्रिक बॉलवरती मात्र डॉट आलाय. आकाश सुतार आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन ऑन साइडला विपुलच्या बॅट मधून चेंडू निघून चाललाय दूर 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 दूर. गोलंदाजाचा काढलाय दूर. धावांचा आलाय महापूर. षटकार 6 धावा आणि या षटकारासहित धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या अंकावर. 2 षटकांचा खेळ संपन्न. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस होता. फायदा उचलू शकलेले नाहीयेत फलंदाज कुणाल. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मात्र स्टिअर झाला होता. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रथम फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय ठाकर 34 या अंकावर. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. अतिशय विध्वंसक अशी सुरुवात झालेली आहे. षटकारांचा अजातशत्रू राजा आणि चारोटी क्रिकेटचा महानायक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असा एक अफलातून खेळाडू विपुल सध्या बॅटिंग स्टान्स वरती आहे. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज म्हणून विपुलची ओळख आहे. स्मॅश केलाय ऑफ साइडला. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. अतिशय दर्जेदार फलंदाजी विपुलच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार आलाय. ओ हो 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 हो. शार्क मासा जाळ्यात विणण्यात आलाय. खूप मोठा क्षण आहे या सामन्यामधला. ज्या फलंदाजामध्ये सामन्याला परिपूर्णरित्या फिरवण्याची क्षमता होती तो विपुल बाद झाला आणि या विकेट करिता मर्ले सरांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक होतं ते आपल्या नावावरती केलंय. गोलंदाज अनिकेत यांनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. फलंदाज बाद. काही केली विपुलने. धावा भरपूर झाल्या होत्या. डोक्यावर बर्फ जिभेवर साखर. आक्रमकतेला संयमाची जोड देणं गरजेचं होतं. ते नाही केलं. प्रत्येक चेंडूवर चौकार आणि षटकार खेचणं तितकंसं सोपं नसतं. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला देखील तुम्ही व्हॅल्यू दिली पाहिजे. जेव्हा आयुष्यामध्ये आक्रमकता आणि संयम यांचा मिलाफ होतो तेव्हा मात्र सृजनशील उत्क्रांती घडून येते. विपुलने थोडीशी घाई केली या मॅचमध्ये. यावेळेस चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकसं नागमोडी वळण घेतोय. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेल्या. डॉट बॉल. धावांची टोटल आहे 38 या अंकावर. अनिकेतचा पुढील बॉल टॅप केलं ऑन साइडला. यष्टीरक्षक प्रचंड वेगाने चेंडूचा मागोवा घेतोय. तत्पूर्वी सिंगलचं रोटेशन होतं. आता भरपूर काही दारोमदार कुणाल या फलंदाजावरती आहे. या आधीच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती कुणाल यांनी.
2 षटकार खेचून सुभाष भोईर यांच्या माध्यमातून 400 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावरती करून दाखवलं होतं. स्मॅश केलाय ऑन साइडला, बॅकवर्ड फेअरलेगच्या दिशेने चेंडू मात्र निघून चाललाय. पंच त्या ठिकाणी दर्शवित असताना डिक्लेअर झोन आहे. 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 3 चेंडू 3 चौकार आले तर 1000 रुपये आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार आले तर 1500 रुपये. आदरणीय सुनील भरवाड यांच्या माध्यमातून ही पारितोषिके आहेत. सध्या 41 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकांची संख्या जर आपण तपासून पाहिली तर अधिकृत स्वरूपामध्ये 3 षटकांचा खेळ हा परिपूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 41 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय ठाकरे संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 6 षटकांचा सामना. सध्या पाण्याची सुव्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ड्रिंक्स ब्रेक जो आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू जलप्राशन करतात. खाली बसूनच पाणी पिण्याचा प्रयत्न करा. मी आधी देखील उल्लेख केला होता, जेव्हा आपण क्रिकेट खेळत असतो मानवी शरीरामध्ये ज्या 72,000 नाड्या आहेत, 208 हाडे आहेत आणि 630 स्नायू आहेत, त्यांना मेंटेन करणारा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आहे तो पाणी. परंतु जेव्हा आपण खेळत असतो रक्ताभिसरण थोडंसं सुसाट होत असतं. डिहायड्रेट होऊ नये म्हणून आपण पाणी प्राशन तर करतो, जलप्राशन करतो, परंतु ते खाली बसून पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे जळजळ होणार नाही. ते फार आवश्यक आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं असेल तशाच प्रकारे खेळाडू जलप्राशन करत असतात. छोट्या छोट्या गोष्टी मोठा इम्पॅक्ट घेऊन येतात क्रिकेटच्या खेळामध्ये. 41 धावा प्रोग्रेस कार्डवरती परिपूर्ण. खरं तरी संकल्पना कॅरी पॅकर घेऊन आलाय. 15 मार्च 1979 मध्ये क्रिकेटच्या विश्वातील पहिला ड्रिंक ब्रेक झाला होता. कुणाच्याही मनामध्ये नव्हतं. 1979च्या आधी ड्रिंक ब्रेक होत नव्हते आणि 1979च्या आधी डे नाईट सामने देखील होत नव्हते. परंतु या दोन्ही संकल्पना 15 मार्च 1979 मध्ये कॅरी पॅकर नावाच्या व्यक्तीने क्रिकेटमध्ये मात्र आणल्या. एक आयडियाची दुनिया बदलते, त्याने क्रिकेटला बदललं. कॅरी पॅकरच्या माध्यमातून ही संकल्पना क्रिकेटमध्ये रूढ झाली. फलकावरती 41 चौथ्या षटकाला होते सुरुवात. आता पुन्हा एकदा आकाश सुतार आलेले आहेत. एक यशस्वी अष्टपैलू म्हणून आकाश सुतारने भरपूर मैदाने गाजवलेले आहेत पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून. आताच पार पडलेल्या 50,000च्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय सदानंद स्मृती आंबेदे पराडपाड्याचं मैदान तो गाजवून आलाय. खडे खडे खेळले फलंदाज. पावलांचा वापर फार गरजेचा आहे. जर तुम्ही जाग्यातून खेळले, सध्या तुषार आहेत फलंदाजी मार्कवर, एक उंच तगडा आणि ताकदवर खेळाडू आहे. त्याला पाहिल्यानंतर तुम्हाला किरण पोलार्डची आठवण जरूर येईल. परंतु सध्या अगदी जागेत उभे राहून खेळले आणि म्हणून डॉट आलाय. सुंदर सुंदर यॉर्क लेंथ आहे. दोन्हीही चेंडू डॉट. फुटवर्कला रीड करतोय. बद्दल आलित्य हा गरजेचा विषय असतो फलंदाजासाठी. जर तुम्ही उभे राहून खेळला तर आकाश सुतार सारखा गोलंदाज तुम्हाला मोठे फटके खेळून देणार नाहीये. तुषारला शांत ठेवलंय पहिल्या दोन्ही चेंडूंवर. तिसरा बॉल, गुड डिलिव्हरी. आणखीन एक यॉर्कर. डीप मध्ये फिल्डर आहेत, सिंगलच येणार. या आधीच्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण मोहरे टिपलेले आहेत आकाश सुतारने. त्याचा आत्मविश्वास दुणावलाय. आत्मविश्वास ही यशाची गुरु किल्ली आहे. कॉन्फिडन्स इज द की आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतोय आकाश सुतारच्या माध्यमातून. वाव, आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू. काय गोलंदाजी करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत. तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाही आहे. खूप सुंदर सुंदर गोलंदाजी केली. 4 चेंडूंमध्ये 2च धावा दिलेल्या आहेत आकाशने. ऑन साइडला सजवलेला फटका. डीपमध्ये पुन्हा एकदा बहुतेक सँडी त्या ठिकाणी आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं एक क्षेत्ररक्षण राहिलंय. काय कंजूस मारा केलाय. 5 चेंडूंमध्ये 3च धावा दिलेल्या आहेत. जी घाई जय ठाकर संघाने केली बघा. विपुल बाद झालंय. त्याआधी आपण महत्वपूर्ण असा विशाल त्याची विकेट पाहिले आणि ते बाद झाल्यानंतर धावसंख्येला थोडासा ब्रेक लागलाय. चांगला चेंडू आहे. द्विधा मनस्थितीमध्ये डबल माइंड सेट मध्ये खेळलेले आहेत. जबरदस्त षटक राहिलाय. 6 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केला आकाश सुतारने. 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. फलकावरती आहेत 45 धावा. घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक. येऊयात 5व्या षटकामध्ये. पंचेचाळीस धावा
परिपूर्ण झालेल्या आहेत. 4 षटकांच्या अखेरीस अजूनही 2 षटकांचं येणं शेष आहे. आमच्या मुख्य VIP डायसवरती आपण पाहू शकाल सर्व दिग्गज मान्यवरांची रेलचल. या स्पर्धेचे सन्माननीय विशेष अतिथी विश्वास फाउंडेशन ही अशी संस्था आहे जिथे समाजसेवा केली जाते. भरपूर ठिकाणी केवळ चारोटीच्या मैदानामध्येच नव्हे, अगदी दुकटण गावामध्ये देखील विश्वास वळवी सरांचं कार्य आम्ही पाहिलं होतं. खूप सुंदर पद्धतीने यूट्यूबचं सौजन्य त्या ठिकाणी त्यांनी दिलं होतं. पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1008 गावे आहेत, 3818 पाड्या आहेत. सक्रिय आहेत डॉक्टर विश्वास वळवी साहेब. विश्वास फाउंडेशनच्या माध्यमातून जिथे 20% राजकारण आणि 80% समाजकारण, समाजसेवा कशी करता येईल हे डॉक्टर विश्वास वळवी नेहमी विचार करतात. आमच्या VIP डायसवरती आहे. दुसऱ्या बाजूने प्रणयदादा मेहर यांना आपण पाहतोय. या चारोटी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच महोदय, त्यांच्या साथीने हेमंत गजानन धर्ममेहर, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. VIP डायसवरती राहुल धर्ममेहर सुद्धा उपस्थित आहेत. सर्व दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये अविनाशजी किनी यांना देखील आपण पाहू शकतात. अगदी ह्या स्पर्धेला आणि व्यासपीठाला 4 चांद त्यांनी लावलेले आहेत. ग्रँड फिनालेचा थरार, एका बाजूने प्रेक्षकांची तळबा गर्दी आहे, तर दुसऱ्या बाजूने आमच्या व्यासपीठावरती देखील दिग्गज मान्यवर आहेत. 5व्या षटकाला प्रारंभ झालाय. मिस्टर प्रवीण यांना आपण पाहतोय. गोलंदाज मार्कवर बघा, टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर आता धावसंख्येला ब्रेक लागलाय. मागील 9 चेंडूंमध्ये विशेष धावा आलेल्या नाही आहेत, केवळ 7 धावा आलेल्या आहेत मागील 9 चेंडूंमध्ये. सरते शेवटी एक वाईड आलाय. पंच अथर्व पाटील, ब्रँड ऑफ नवली यांचा इशारा आहे. वाईड बॉल करार, खराब चेंडू होता. एक्स्ट्रा स्वरूपातील एक धाव फलकामध्ये ऍड केली जातं आणि ते एकेरीच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचले 49 धावा कंप्लीट. स्मॅश केलेला आहे ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, अंदाज चुकलाय. चेंडू सीमारेषा पार. अथर्व पाटील पंच शहानिशा करतायत, निरीक्षण परीक्षण करतायत आणि सरते शेवटी इशारा दिला. यथावकाश पद्धतीने चौकार आहे. 4 धावा. कॅचेस विन द मॅचेस. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. झेल सोडला आणि म्हणून एक्स्ट्रा स्वरूपातील 4 धावा आहेत. पुन्हा एकदा पुलचा फटका आहे. रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये. आता मात्र झेल परिपूर्ण केला आहे. तुषारच्या खेळीस पूर्ण विराम. सुंदर क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी ओजस्वी तेजस्वी भूमिका आकारतोय, साकारतोय सुमित. हा क्षेत्ररक्षक गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. फलंदाज 6व्या क्रमांकावरती मेहुल आलेले आहेत संघाला सुस्थितीमध्ये पोहोचवण्याकरिता. गोलंदाज वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुढील चेंडू घेऊन प्रवीण चोरे यांना आपण पाहतोय. येथे लेंथ अँड लाईन, चेंडूचा टप्पा वाईड यॉर्क स्वरूपामध्ये ठेवला. पंच दर्शवतायत की लीगल बॉल आहे. 5 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये समाप्ती अखेर झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे जय ठाकर संघाची ॲक्युरेट 53 या अंकावर. महत्वपूर्ण असे 4 गडी गारद झालेले आहेत. बघा, पहिल्या 2 षटकांचा विचार जर आपण केला तर धावा खोऱ्याने वाहिल्या होत्या. जेव्हा विशाल हिवाडे फलंदाजी करत होत्या प्रचंड विस्फोटक आणि विध्वंसक स्वरूपामध्ये धावा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर धावांचा जो ग्राफ्ट आहे तो थोडासा खालावलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये मुंबईतील अगदी उंच इमारती आपण पाहिला, परंतु 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये आता धारावीच्या झोपडपट्ट्यांचं दर्शन होत आहे. शेवटच्या षटकामध्ये कुणालच्या बॅट मधून आलाय मोठा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. धावा परिपूर्ण. सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामन्यामध्ये कुणालने केलेली फलंदाजी खरोखरच उल्लेखनीय आहे. वन्स अगेन लॉफ केलाय कुणालच्या बॅट मधून लागोपाठ पाठोपाठ बॅक टू बॅक 2 चेंडू 2 षटकार. पासष्ट धावा परिपूर्ण झालेल्या आहेत.
काही जबरदस्त फलंदाजी आदरणीय सुनील भरवाड साहेब यांच्याकडून आता जर तिसरा षटकार लागोपाठ आला तर 1500 रुपयांचं पारितोषिक आहे. कुणाल आपल्या नावावरती हे पारितोषिक करणार का? तमाम प्रेक्षक राजे देखील हाच विचार करतायत. 2 चेंडू 2 षटकार तर आलेले आहेत. निलेश षटकातील पुढील चेंडू घेऊन कुणालकडे खूप मोठी संधी आहे आपल्या नावावरती 1500 रुपयांचं पारितोषिक करण्याची. लॉफ्टर केलंय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने केलेली आहे चुकी आणि जेव्हा जेव्हा चुकी होते दगडी चाळीतून एकच आवाज येतो, चुकीला माफी नाही. या क्रिकेटच्या विश्वामध्ये जेव्हा तुम्ही एक चुकी करता, ॲक्युरेट 13 नोव्हेंबर 2014 मध्ये आपण पाहिलं होतं थिसारा परेराने 4 या धावसंख्येवरती रोहित शर्माचा झेल सोडला होता आणि रोहित शर्माने ते 4 पुढे 260 अजून जोडले. 264 धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड. यावेळेस बघा झेल सोडल्यानंतर कुणाल देखील तेच दाखवतोय, जखमेवरती मीठ सोडतोय. त्याचा झेल जर तुम्ही सोडला तर षटकार येणार. धावसंख्या तब्बल जाऊन विसावलेली आहे फलकावर. ॲक्युरेट 73 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 36 धावसंख्येवरती कुणाल बॅटिंग करतोय. तुम्हाला गौतम गंभीरची आठवण आली असेल कारण हा ग्रँड फिनालेचा सामना आहे आणि ग्रँड फिनालेमध्ये 36 धावांची खेळी साकारलाय. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाला होता परंतु कुणाल थांबला नाही. वन्स अगेन लॉफ केलाय कुणालच्या बॅट मधून, घुटना टेक, सिक्सर देख, षटकार, 6 धावा. आदरणीय प्रभाकरजी कांबळे यांच्या माध्यमातून 3 चेंडू 3 षटकार जर येतात तर 1000 रुपये आणि आदरणीय सुनील भरवाड यांच्याकडून 1500 रुपये. जर या चेंडूवर षटकार आला तर 2500 रुपयांचं पारितोषिक कुणाल आपल्या नावावरती करू शकतोय. लॉफ्ट केलंय 2500 2500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावावर. 6 चेंडूंमध्ये 1 2 3 4 5 षटकार. कोण आला रे कोण आला? चारोटी क्रिकेटचा वाघ आला मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे कुणाल शिरोडकर. फलंदाज आवडले असेल तर टाळ्यांचा कड 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 कडाट झालाच पाहिजे. काय बॅटिंग केली. आदरणीय डॉक्टर विश्वास वळवे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी निरोप घेतात. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. साहेब आपण आलात म्हणून स्पर्धेला एक वेगळी शोभा आली. संपूर्ण चारोटी ग्रामपंचायतच्या वतीने आपल्या मनापासून आभार. त्याते प्रणयदादा मेहर, उपसरपंच महोदय, प्रतीक धर्म मेहर, संपूर्ण कमिटी जाते सरांना निरोप देण्याकरिता. 48 धावांची वादळी खेळी साकारली कुणाल शिरोडकर यांनी 15 चेंडूंमध्ये आणि समवेत 2500 पारितोषिक देखील आपल्या नावावरती केलंय. आदरणीय प्रभाकरजी कांबळे यांच्याकडून 1000 रुपये, आदरणीय सुनील भरवाड यांच्याकडून 1500 रुपये आणि आदरणीय धवल मेहर यांच्याकडून 500. एंटायर कमिटी निकोल आपण पाहू शकतात. या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत आणि डॉक्टर विश्वास वळवे यांना सन्मानाचा निरोप देऊन ते आलेले आहेत. धवल मेहर सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मुख्य प्रांगणामध्ये. खुश झाले कुणालची फलंदाजी पाहून आणि 500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी प्रदान केलं. 15 चेंडूंमध्ये 48 धावांची वादळी खेळी साकारली कुणाल शिरोडकर यांनी, ज्यामध्ये 6 चेंडूंमध्ये 5 षटकार. शेवटचं षटक फार महागडं ठरलं. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 32 धावा आल्या. सामन्याची पूर्ण दशा आणि दिशा बदलून गेली आणि आता विजयासाठी 86 धावांचा डोंगर उभारला गेलाय. धावसंख्येचा उच्चांक गाठला गेलाय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल
स्पर्धेचे दाते डॉक्टर नवनाथ सोनकडे उपस्थित झालेले आहेत. कालच्या दिवसामध्ये सर देखील रेकॉर्ड करून आले आहेत. 27 चेंडूंमध्ये 93 धावांची एक वादळी खेळी, ज्यामध्ये 8 षटकार आणि 9 चौकार समाविष्ट होते आणि त्यांचा संघ सलग 7 वेळा वेती प्रीमियर लीगमध्ये विजेता ठरलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, आपली जी कामगिरी आहे ती खरोखरच आदर्श घेण्यासारखी आहे. 27 चेंडू 93 धावा. काल ईशान किशन यांनी देखील 43 चेंडूत 100 धावा केल्या, त्यांना देखील तुम्ही फिका पडलाय आणि 27 चेंडूंमध्ये 93 धावांची एक वादळी खेळी साकारणारे डॉक्टर नवनाथ सोनकळे सध्या आमच्या व्यासपीठावरती आहेत. या स्पर्धेचे दाते, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजाकरिता शूज सौजन्य करण्यात आलेले आहेत. चला आपण वळूयात मॅचच्या दिशेने, जिथे 86 धावांचं टार्गेट आहे. सलामीवीर 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुषार षटकातील पुढील बॉल घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. दोन चेंडूंमध्ये 2 सिंगल, 2 धावा आहेत फलकावर. एका बाजूने प्रवीण, दुसऱ्या बाजूने प्रतीक. टार्गेट मोठं आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक्ट फलंदाजी करावी लागेल. 30 ते 35 धावा पॉवर प्ले मध्ये परिपूर्ण करणं गरजेचं आहे. 86 धावा चेस करत असताना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे फ्लॉप ठरले बॅटर. पंच ठरवित असताना या ठिकाणी या घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. डिक्लेअर झोन आहे. 3 चेंडूंमध्ये 3 धावा झालेल्या आहेत. संत आणि शांत सुरुवात आहे. वादळ येण्यापूर्वी देखील प्रचंड शांतता येत असते, तसंच काहीच येथे होत असताना आपण पाहतोय. तुषार षटकातील चौथा बॉल घेऊन सुंदर गोलंदाजी होत आहे. फलंदाज बीट होत आहेत. चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय जुळून येत नाहीये. फलंदाजाला परिपूर्ण स्वरूपामध्ये गुंगारा देऊन चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये 4 चेंडू आणि 4 सिंगल. वन्स अगेन तुषार षटकातील पुढील बॉल घेऊन ऑन साइड लाईन फील्डच्या वरून पटका चरण निघून चाललाय. दंड 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 करत डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. सिंगल चा भरपूर समाचार घेतला, त्यानंतर मात्र स्लॉट मध्ये एक चेंडू मिळाला आणि त्याचा परफेक्ट आढावा घेत असताना फटका खेळलाय फलंदाज प्रवीणने. फलकावरती आतापर्यंत 8 धावा परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपन्न होतोय. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची. पॉवर प्ले मध्ये जेवढ्या जास्त धावा तुम्ही करणार तेवढं प्रेशर रिलीज होत जाणार, तेव्हा तुम्ही धावा चेस करत असता. विराट कोहली प्रमाणे माइंडसेट असणं फार गरजेचं आहे. चेस मास्टर म्हणून उगाच त्याची ओळख नाहीये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिज वलयावर. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय ऑन साइडला. चेंडूची लेंथ अँड लाईन फलंदाजाला झालंय सूट. चेंडू पकडतोय एरियल रूट आणि फलंदाज करतोय 4 धावांची लयलूट. चौकार आलाय आणि या चौकाराच्या सहाय्याने पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलक जाऊन पोहोचलाय 12. या अंकावर येणारी चेंडू शिल्लक आहे 30. चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. विजयासाठी अजून देखील 72 धावांची शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर जरा जास्त बाउन्स झाला.
म्हणून फलंदाज प्रॉपर कनेक्ट करू शकला नाही. आणखीन एकच सिंगल येत आहे. टार्गेट जरी मोठं असलं तरी देखील ते चेस देखील केलं जाऊ शकतं. 12 मार्च 2006 मध्ये आपण पाहिलं होतं. प्रथम फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला इतका अभिमान झाला त्या मॅचमध्ये की त्यांना असं वाटलं की दक्षिण आफ्रिका जिंकू शकणार नाही. परंतु त्याच 12 मार्च 2006च्या दिवसामध्ये हर्षल गिब्सने 175 धावांचे खेळी साकारले आणि 434 धावा चेस करून दाखवल्या. क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी. महान अनिश्चिततेचा असा खेळ. जेव्हा 96 वरती 4 गडी गारद झाले होते, ऑस्ट्रेलिया संघाच्या सर्वांना वाटलं होतं वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत होईल. परंतु ग्लेन मॅक्सवेल एका पायावरती खेळला. डबल सेंचुरी त्याने प्रेझेंट केली आणि आतापर्यंत वन डे क्रिकेटच्या 72 वर्षांच्या कालखंडामधील सर्वोत्तम इनिंग म्हणून ग्लेन मॅक्सवेलचं ते डबल 100 ओळखलं जातं. तशा स्वरूपात फलंदाजांना खेळावं लागेल. जरी 86 धावांचं टार्गेट असेल तरी देखील आपण चेस करू शकतो. हा आत्मविश्वास गरजेचा आहे. पंच अथर्व पाटील दर्शवत आहेत वाईट बॉल, खराब चेंडू. असे उलटफेर होत असतात क्रिकेटच्या या वसुंधरेवर. मोठमोठे टार्गेट देखील सर केले जातात. परंतु त्याकरिता एक कॅल्क्युलेटिव्ह माइंडसेट आणि चेस करत असताना कोणत्या गोलंदाजाविरुद्ध अटॅक करायचा आहे, कोणत्या गोलंदाजाला डिफेंड करायचं आहे हे ठाऊक असणं, ते प्लॅन असणं फार आवश्यक. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा आलेल्या आहेत आणि या दुहेरीच्या सहाय्याने निलेश शिंगाडे यांचा संघ अथर्व फायटर जाऊन पोहोचलाय 16 अंकावर. पालघरकरांसाठी स्वाभिमानाचा आकडा आहे, कारण 16 ऑक्टोबर 1991 शार्दूल नरेंद्र ठाकूर याचा जन्मदिवस आहे. पहिला असा खेळाडू. IPL देखील खेळला पालघरचा खेळाडू आणि पुढे जाऊन भारतासाठी देखील खेळला. खूप मोठा प्रेरणा मंच आणि विचार मंच आहे, खूप मोठा आदर्श. टप्पा पडल्यानंतर चेंडू हलकासा कट झाला, परंतु पंच दर्शवत आहेत की वाईड आहे. प्रसादच्या माध्यमातून सातत्यपूर्ण रीतीने खराब चेंडू रिलीज केले जात आहेत. लेंथ अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. 17 धावा परिपूर्ण. स्कोर ऑफ द विकेट. स्लॅश केले चेंडूला बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूचा मागोवा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुरेख पद्धतीने चेंडू गॅदर केला जाईल. तत्पूर्वी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर आपण विचार केला एकही गडी गारद झालेला नाहीये. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी बंधनकारक स्वरूपातील दुसरं षटक सुरू आहे आणि 19 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता, फलंदाजाला कनेक्ट करता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विशाल हिवाडे कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. बघा चेंडू खराब होता, परंतु त्या खराब चेंडूवरती देखील फलंदाज बास झालेला आहेत. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये ह्या देखील गोष्टी होत असतात. शॉर्ट ऑफ प्लेनचे चेंडू अगदी 99% षटकारासाठी जातात, परंतु हवं तसे कनेक्शन जुळून आलता आलं नाही आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिला तर फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन परतलेले आहेत. धावसंख्या तटस्थ, शांत, स्तब्ध, अविचल, स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ॲक्युरेट 19 या अंकावर. दुसरं षटक विद्यमान स्थितीमध्ये प्रगतीपथावरती आहे. नव्याने फलंदाज आलेले आहेत मिस्टर आकाश सुतार. या फलंदाजावरती भरपूर काही दारोमदार आहे या मॅच मध्ये. जर आकाश खेळला तर मॅच बनू शकते. सर्वाधिक महत्वपूर्ण असा मोहरा आहे अथर्व फायटर टीमचा. फुलटॉस दिलाय खूप सुरेख पद्धतीने. डिप स्वीपर कव्हरच्या दिशेने फटकास एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. आकाश सुतारच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. 4 धावा 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. फलकावरती 23 धावा आहेत. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. विजयासाठी 63 धावांची निकड आहे. घेऊयात एक छोटासा ब्रेक. येऊयात मैदानामध्ये. होती. सामना वीर ठरले होते. 2 षटकांमध्ये केवळ 90 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्वपूर्ण असे 3 गडी गारद केले होते सेमीफायनल मध्ये.
तोच राजेश धर्ममेहर आता मात्र वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक स्वरूपातील तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. पहिला चेंडू वाईड, एक्स्ट्रा स्वरूपातील धाव येत आहे. सध्या 24 धावा झालेल्या आहेत, अजूनही तब्बल 62 करायच्यात. 24 चेंडूंमध्ये 65 धावांचं टार्गेट. अतिशय नरमाताने सजवलेला फटका आहे. दुसऱ्या धावेसाठी वळालेत फलंदाज. सुरेख पद्धतीने आखो ही आखो में नजारा, समझदार को इशारा काफी आहे. डोळ्याला डोळा, नजरेला नजर, सुंदर कोलॅबरेशन दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळालं. 2 धावा पळून परिपूर्ण केल्या जात आहेत. 26 धावा झालेल्या आहेत. येथे पार्टनरशिप रचावी लागेल. पार्टनरशिप जशी मोठी होणार, गोलंदाजांवरती प्रेशर येणार. अथर्व फायटर संघाला तो गणिमिका आखणं गरजेचं आहे. हा देखील शॉर्ट प्लेनचा चेंडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षण, स्वतः दस्तूर खुद्द मेहुल त्या ठिकाणी आहे. आणि जर आपण विचार केला खास करून जय ठाकर या संघाचा, तर या संघातील एक सेफ क्षेत्ररक्षक म्हणून मेहुलची ओळख आहे. खूप सुंदर आणि अद्वितीय स्वरूपाचं क्षेत्ररक्षण राहिलं. एकच धावेवरती समाधान व्यक्त करण्यास भाग पडलेला आहे फलंदाजांना. आता आकाश आलेले आहे स्ट्राईकवर, तर दुसऱ्या बाजूने तितक्या ताकदीचा गोलंदाज राजेश धर्ममेहर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. सुरेख हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आलाय. प्रकाशजी घोषा, विजय घोषा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. या मैदानाला उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांनी सिंहाचा वाटा उचलला. मैदान मालक त्यांचे देखील शतशः आभार. बघा, चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा ब्रेक होतोय. आकाश सुतारचा स्टॅन्ड जर आपण पाहिला तर लेग स्टंपवरती आहे, आणि जसा चेंडू ब्रेक होतोय लगेच त्याच्या बॅटच्या रेंज पासून दूर होतोय. पावलांचा जर त्याने वापर केला तर बॅटच्या रेंजमध्ये चेंडू येऊ शकेल, परंतु दोन्हीही चेंडू तो खडे खडे खेळलाय. फुटवर्कचा अभाव आहे. पुन्हा एकदा तेच दृश्य आपण पाहतोय. जागेतूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय. बघा, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या दोन गोष्टी फार गरजेच्या आहेत. लगातार 3 चेंडू डॉट आलेले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी राजेश धर्ममेहर यांच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली आहे. ऑन साइडला पुलचा फटका. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल आकाश सुतार ब्रँडेड सिक्सर. 6 धावा आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेला आहे फलकावर 33 या अंकावर. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 53 धावांची आवश्यकता विजयासाठी अथर्व फायटर या संघासमोर. एसडीचा वेलकम बॅक. सामना रंगू लागलेला आहे. 18 चेंडू आणि 53 धावा. आतापर्यंत एकच गडी गारद झालेला आहे. 4थ्या षटकामध्ये मेहुल आलेले आहेत. जसा सामना डीप मध्ये जाणार, रोचक रोमांचक स्वरूप प्राप्त करणार. मेहुलचा पहिला चेंडू प्रचंड वेगवान पद्धतीने हाताळण्यात आलाय. पंच दर्शवित असताना डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. 22च्या स्वरूपातील या धावा आहेत ज्या फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. आकाश आणि त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये प्रतीक ज्या हळूवार पद्धतीने एक पार्टनरशिप रचू लागलेले आहेत. जरी डॉट चेंडू येत असतील तरी देखील चौकार आणि षटकार देखील खेचले जात आहेत. सध्या जो रिक्वायर्ड रन रेट आपण पाहतोय 17च्या घरामध्ये आहे. 17 ते 18च्या घरामध्ये. आणि फलंदाजांवर आता हळूहळू दडपण क्रिएट होणार. जसा नेट रन रेट, करंट रिक्वायर्ड रन रेट वाढणार, त्या रिक्वायर्ड रन रेटच्या प्रेशरमध्ये गोलंदाजांना संधी बनू शकते. मेहुलचा रेकॉर्ड आहे 6 चेंडूंमध्ये 4 विकेट्स त्याने घेतलेले आहेत. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमध्ये सध्या तो गोलंदाजी करतोय. 18च्या घरामध्ये असलेला रिक्वायर्ड रन रेट त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. आकाश सुतार दुसऱ्या बाजूने एक महानायक फलंदाज, षटकार चौकार खेचण्यामध्ये माहिर आहे आणि ते खेचावे देखील लागतील, कारण हा कसोटीचा काळ आहे. स्कोर ऑफ द विकेट. डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने काय जबरदस्त फटका आहे.
चेंडू सीमारेषा पलीकडे नेत्र दीपक क्रिकेटचं मादक आणि अनुवादक सौंदर्य दर्शवणारा आकाश सुतार ब्रँडेड सिक्सर आहे. काय जबरदस्त हा सामना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 40 या अंकावर. विजयासाठी अजून देखील 46 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलंय. मेहुलच्या अकाउंट मध्ये विकेट. सर्वाधिक महत्वाचा मोहरा हा जोश जल्लोष ओसंडून वाहणारा आनंद सर्व काही सांगून जातो की विकेट किती महत्वपूर्ण होती. आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. जर जिंकायचं असेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. गुड डिलिव्हरी. आणखीन एक डॉट येतोय. आता 10 चेंडूंमध्ये 10 चौकारांची आवश्यकता आहे. राजेश धर्ममेहर दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन लॉफ केला ऑन साइडला. आम्ही देखील जिंकण्यासाठी आलेलो आहोत हे भूमिका घेतलेली आहे फलंदाजाने मुख्य खेळपट्टीवर. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयासाठी 34 धावांचं टार्गेट समोर आहे. या षटकाराने आशा आणि अपेक्षा अभिलाषा जिवंत केलेल्या आहेत मुख्य क्रीडांगणामध्ये. काय षटकार खेचलाय सागर या फलंदाजाने. आणखीन 1 ते 2 षटकार आले तर सामन्यामधील रंगत वाढू शकते. मी करेन आत्मविश्वास सागरचा.
हलकस गती परिवर्तन, षटकारानंतर निर्धाव आलाय. 8 चेंडू 34 धावा. सागर आज इतिहास रचणार का आपल्या संघाकरिता? संघ मालक निलेश शिंगाडे यांचा आनंद द्विगुणित करणार का षटकार खेचून? हा एक यक्ष प्रश्न आहे. वन्स अगेन लॉफ्ट केलाय सागरच्या बॅट मधून आणखी एक षटकार. सामन्यामध्ये रंजकता वाढलेली आहे. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 28 धावांची निकड. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीगची स्पेशालिटी आहे. सामने शेवटच्या षटकापर्यंत निघून जातात. आता 7 चेंडू आणि 28 धावा. जर या चेंडूवर षटकार आला तर एक वेगळं दृश्य निर्माण होऊ शकतंय. सागर काय बॅटिंग करतोय. हॅट्स ऑफ, सलाम आहे या लढाऊ वृत्तीला. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सजवलेला फटका. सिंगल तर येते आणि एकेरीवरती थांबा देखील घेतलाय. आता चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या विश्वामध्ये अशक्य असं काहीच नाही. तुम्हाला प्रयत्न करणं ते गरजेचं असतं. म्हणतात ना की काळ बदलतो, वेळ बदलते, पात्र बदलतात आणि भूमिकाही बदलतात. बस मनगटात स्वप्नांना जिवंत करण्याची, अविरत संघर्ष करण्याची आणि लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची ताकद तुम्ही ठेवली पाहिजे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत. वयाने म्हातारे झाला तरी चालेल, परंतु विचारांनी म्हातारे होऊ नका. 6 चेंडूंमध्ये 27 धावा होऊ शकतात. त्या आत्मविश्वासाने खेळावं लागेल. आमच्या व्यासपीठावरती नवनाथजी सोनकळे डॉक्टर साहेब आहेत, ज्यांनी 27 चेंडूंमध्ये 93 धावा वेती प्रीमियर लीग मध्ये केलेल्या आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही देखील करू शकता. 6 चेंडू 27 धावा. क्रिकेट हा महान अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कधी क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडू 36 धावा देखील होतात. 19 सप्टेंबर 2007 मध्ये डर्बनच्या मैदानामध्ये युवराज सिंगने करून दाखवलं होतं. 3 मार्च 2021च्या दिवसामध्ये केरन पोलार्डने श्रीलंका संघाचा गोलंदाज अकिला धनंजयच्या विरोधामध्ये करून दाखवलं होतं आणि वन डे क्रिकेटमध्ये हर्षल गिब्सने करून दाखवलं होतं. येथे सागरला करायचं आहे. 6 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू वाईड. 6-26 हे समीकरण. सागर आज इतिहास रचणार का? पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम राहील. हिमांशू, हा सामना जर सागरने जिंकवला, मला तरी वाटतं त्याला मैदानातून घरापर्यंत खांद्यावर उचलून नेतील. 6-26 समीकरण आहे. तो हिरो बनू शकतोय. त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम सामना बनू शकतोय. सागरला आज इतिहास रचायचा आहे. यावेळेस पंच दर्शवित असताना डॉट बॉल, 5 चेंडू आणि 26 निकड. सागर षटकार खेचावे लागतील या फलंदाजाला. वन्स अगेन लॉफ्ट केलाय. उंचीचे भरपूर मार्क मिळतील परंतु अंतराचे नाही. कुणाल याच्या हातामधून चेंडू स्किट झालाय. 2 धावा तत्पूर्वी परिपूर्ण केल्या जातात. आता 4 चेंडू शिल्लक आहे. 4 षटकार खेचायच्यात. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 32 धावा सामन्यामध्ये भरपूर फरक निर्माण करून गेला. लॉफ्ट तर केलाय परंतु हा देखील चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने धावचीची संधी आहे आणि येथे पंचांचं बोट देखील आकाशाकडे स्थिरावलेला आहे. ज्या काही आशा आणि अपेक्षा होत्या त्या मावळलेल्या आहेत. तुम्ही तेथे राजेश धर्ममेहर यांच्या चेहऱ्यावरचे स्माइल बघाय, रिॲक्शन सर्व काही सांगून जात आहेत. भरतजी भरवाड यांचा संघ रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी ते करत आलेले आहेत. आतापर्यंत 6 वेळा चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यामध्ये ते धडकलेले आहेत. आणि मी तर इतकाच उल्लेख करेन की चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग मधले मुंबई इंडियन्स आहेत जे प्रत्येक वर्षामध्ये प्लेऑफ्स मध्ये येतात. प्रेक्षक राजे हुशार आहेत. पब्लिक हे सब जानती है. त्यांना देखील समजून आलंय की आता विजेता कोण आहे. आणि जसा विकेट आला तसं लगेचच प्रेक्षक राजे देखील निरोप घेऊ लागलेले आहेत. या 4ही दिवसांमध्ये आपण भरपूर प्रेम दिलं
आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामपंचायत चारोटी प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करतोय. फलकावरती धावफलक स्थिरावलंय. ऑफ साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. मिस्टर कुणाल चुकी करणार नाहीयेत. फॉर्मॅलिटीकडे हा सामना शिफ्ट झालाय. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज तंबूच्या आश्रय आला. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित. भरत भरवाड यांचा संघ इतिहास रचनाच्या उंबरठ्यावरती निघून आलाय. विजयासाठी 23 धावांचं अशक्यप्राय आव्हान समोर आहे. जय ठाकर 2026 चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपली हुकूमत दर्शवलेली आहे. हॅट्रिक बॉल होता. ऑफ साइडला डिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी सहजगत्या सुलभ रीतीने सहजतेने सुजलाम सुफलाम अशा या आझाद चारोटी क्रीडांगणामध्ये चेंडूला स्टॉप करतायत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेमधील शेवटचा बॉल आणि इथून खेळ कळला. जय ठाकर कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन. चॅम्पियन्स ठरलेले आहेत. चारोटी ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेचे विजेते. कधीही वेगळ्या गोष्टी करत नसतात तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणा